Na na na
आलिंगने घडे मोक्ष सायुज्यता जोडे आईसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघी पायाती सकळ आईसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा आईसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा दत्त माझी माता दत्त समचरण सरोच्चम सांद्र नीलांबुदाभं जदन निहत पानी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलासम विठ्ठलम चिंतयामि नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मंधरादाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्माय नकराय नमः शिवाय ओम नमः शिवाय आलिंगने घडे मोक्ष सायुज्यता जोडे आईसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा या मंगलमय प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंदे देहो निवासी परम नामधारक देवमान्य संत शिरोमणी महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय त्या तुकोबारायांच्या गाथ्यातील त्यांच्या अनेक अभंगापैकी हा एक अभंग आहे अत्यंत आणि अतिशय महत्वाचा आहे संसारिक जीवन जगत असताना त्यांच्या जीवनातील एक आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करणारा परमानंद श्री गुरु दत्तात्रयाची कृपा करून देणारा सर्वश्रेष्ठ चार चरणाचा हा अभंग आहे आजच्या सेवेसाठी निवडला आजची जी ही सेवा आहे पायी दिंडी 16 गाणगापूर पदयात्रा या यात्रेची सांगता उत्सव भंडारा उत्सव त्या प्रीत्यर्थ ही सेवा आहे
आणि सेवा पार करण्यासाठी ज्याला आपण वैष्णव मेळा म्हणतो, ज्याला आपण सत्संग म्हणतो, तो महिमा आघात असा तुकोबराईने वर्णन केलेला आहे. आता तुकोबराई ज्या संतांचं वर्णन करतात ते संत कोण असलं पाहिजे, तर ते संत ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आदत्र हे जननी देवाची. अशा थोर महात्म्यांचा आईसा संताचा महिमा म्हणले. आता विचार करायचा आहे काहीसा संताचा महिमा. ती म्हणतात आईसा संताचा महिमा, आणि आम्हाला ऐकायचा आहे ती काहीसा संताचा महिमा. सुरुवातीला असं सांगतो, दत्तात्रय महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभाग होणे, जिथं अडचण येईल तिथं भगवंत भक्तांची सेवा करतो, हा संताचा महिमा. लक्षात घ्या. आता यात काही लोक देवाची सेवा करतात, पण देवच ज्या भक्तांची सेवा करतो आयसा हा संताचा महिमा. असे संत कोण असतात, तर आपणच. कसं आहे की सेवा करताना जी निष्ठा आहे, जो भाव आहे, जो श्रद्धा आहे, ह्यात भिन्न भिन्नता दिसून येते. कोण कशासाठी देवदेव करील. काही जण देवासाठीच देवदेव करतात, त्याला संत म्हणायचं. संतांचे अनेक प्रकार आहेत बुवा सेवा देवाकडे येण्याची. घरात कोणी नाही टेकून दिल्यावर बी ते दिंडीत मिसळायचं, त्याला बी मार्गंध असतोच की. कोण अभंग म्हणतय, कसला म्हणतय, कशाला दिंडी म्हणते, घेणं नाही ना देणं नाही, 2 टाइम जेवणे. पण अजून तुम्हाला सांगतो, अशा लोकांना या विश्वात कोणी सुद्धा जागा देत नाही. अभंग नाही येऊ दे, पण याला या संत मेळ्यातनं हाकलून देत नाहीत. हाच खरा संताचा महिमा. म्हणलं का त्याला कोणी, बाबा तुला काय येत नाही आमच्या दिंडीत येऊ नको. पुन्हा आणि पुढचं सांगतो, संताचा आयसा संताचा महिमा. काही काही कार्यात काही समाज चालतो, काही समाजाला वंचित फेकल्या जात. इथं यांचंच काम आहे, तुमचं नाही इथनं जावा. इथं या धर्माची त्या जातीची माणसं लागतात. असे काय काय साधन असे. पण संताचा महिमा असा आहे, कुंभाराची या, चांभाराची या, लवाराची या, क्षत्रिय या, ज्ञानोबराय तुकोबरायच्या पालखी सोहळ्यामध्ये असं ऐकाय मिळालंय का चांभाराची दिंडी चालत नाही, कुंभाराची माणसं दिंडीत नको, वाणीची नको. यारे यारे लहान थोर याची भलती नारी नर, करावा विचार, न लगे चिंता कोणा. यारे यारे लहान थोरा, याची भलती नारी नर, करावा विचार, महत्वाचा प्रश्न. आयसा संताचा महिमा. ही आपली दत्त पालखी सोहळा, पायी दिंडी, पदयात्रा परम भाग्याची गोष्ट आहे.
जिथं काय अडचणी येतील तिथं देवच येऊन संतांची सेवा करतो. आणि दुसरा असा संतांचा महिमा आहे की संतांची सेवा जर आपण केली तर ती देवाला पावन होते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे, देवाला पावन होते. जसं लेकराचं समाधान केलं की आईचं पोट भरत, तस आईचा संताचा महिमा. आणि अशा संताला आलिंगन दिलं तर पुढचा प्रश्न आहे होता. अशा संताला म्हणजे अव देवच ज्याच्या घरी राबतो आम्ही विचारित नाही काय न सांगता खरी सर्व कामे करी, आणि आम्ही काम सांगतोय तरी आमच्या स्वप्नात येणार. संता संता फरक आहे. मी पहिल्यांदाच बोलून गेलो. पोट उपजीविका सुखी. तुम्ही कीर्तन करता म्हणजे आमचं पोट दुखतंय असं नाही. तुम्ही अभ्यास पक्का करा आधी आणि मग बोला. त्या महाराजांना सांगितलं म्हणजे तू सांगतो म्हणजे त्या महाराजाला नक्की अनुभव आहे का त्याचा? आणि असे अभ्यास असतात, गावोगावी जातात. आपला देश आपला भाग कुटुंब परिवार न बघता गावोगावी जाऊन दिंडीचं सप्त्यात काकड्याचं हरिपाठाचं माध्यम उभा करून अज्ञानाच्या अंधकारात लपलेला समाज ज्ञान प्रकाशाच्या उदयात आणण्याचा प्रयत्न करतात. भलं त्या करण्यात आपलं वाटोळं झालं तरी चालेल. फक्त एकच वर्ग आहे, तो संताचा आहे. संसाराच्या नावे घालून वाढत हा पुण्य धर्म केला. बघा तुम्ही दुसऱ्याकडे नाव बदलून येतात, पण संत 16 आहे. दत्त पालखी आहे, ज्ञानोबराची पालखी, संतांची पालखी आहे 16. चहाच्या गाडवाल्याला बी माऊलीच म्हणणार आम्ही, बाईला बी माऊली, गड्याला बी माऊली. माऊली 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 माऊली, बस एकच जात आमच्यात माऊली. भेद मानल्याच जात नाही. आईसा हा संताचा महिमा आहे. आणि त्यांना लिंगन दिलं तर अजून थोडं सांगतो. देव ही कार्य करतात, संत ही कार्य करतात. पण काही कार्य देवाकडून थांबलेलं आहे, ते संतांनी पार केलेलं आहे. ऐसा संताचा महिमा. देवाची सेवा करावी त्याशिवाय संताची कृपा होत नाही. संताच्या सेवेशिवाय देवाची कृपा होत नाही. पण एखाद्या वेळेला देवात मतभेद निघाले, पण संतात मतभेद निघत नाही. देवही कार्य करतो, संतही कार्य करतात. अनेक सिद्धांतांना, अनेक उदाहरणांना आपल्याला दृष्टांतानं पाहता येईल. लंकेवर स्वार व्हायचंय देवाला, आणि ती घेतली होती ती वानर सेना सीतामाईच्या शोधासाठी. पण समुद्राचा अडथळा आहे. माघारी तोंड देवानं फिरवल्यावर काहींनी एकटी काढली. म्हणले तुमच्यात जी 2 वानर आहे ती नळ आणि नीळ, यांना ऋषी आशीर्वाद आहे. जड वस्तू त्यांच्या हातानं तरत्यात. तुम्ही प्रयोग करून बघा. दगड त्यांच्या हातून पाण्यावर टाकून बघा. अगोदर त्यांचा हात लावा, मग बाकी कुणी उचलू द्या. पण त्या दगडावर श्रीराम लिहिलं आणि दगड तरला. त्याच्या पुढं दुसरा दगड, त्याच्या पुढं तिसरा दगड, असा दगडाला दगड लावित गेली.
आणि लंकेत प्रवेश झाला. एवढं आपण बस करू. ही देवाची शक्ती आहे. दगड पाण्यावर तारता येतो, हा देवाचा महिमा आहे. पण संतांनी दगड चालवून दाखवली, देवाला दगड चालवता आला नाही. जर देवाला दगड चालवता आला असता तर एकच मोठा टाकला असता, त्याला म्हणलं असतं तुझ्या वानर बसतेली आणि ती पलीकडे घेऊन चल. दगड तारण्याची ताकद देवाची आहे. पण दगड चालवणं, चालविली जड भिंती, चालविली जड मार्गीच्या सांगाती ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. दगड चालवणं हा संताचा महिमा. पुन्हा काय का जलमताच मुका आहे, त्याच्याची काय वाचेची यंत्रणा आहे ती बंद पडलेली आहे. वाचा त्यात बसवलेली आहे देवानं. जर दत्त गुरुरायाची अनन्य भावनेनं सेवा केली तर देवाची ताकद आहे मुक्याला वाचा द्यायची. मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. देवाची ताकद आहे. पण त्यात वाचा पहिली आहे. पूर्वजन्माच्या काय दोषानं ती बंद आहे, पण त्यात ती वस्तू बसवलेली आहे. ती देवाच्या कृपेनं चालू झाली. आंधळ्याची डोळे, पांगळ्याची पायी, बहिरे ऐकती कानी रे, अनंत ते तिची मुकयाची वाचा, तुका म्हणे वृद्ध होती तर ही देवाची कृपा आहे. पण ज्याला वाचाच नाही, अध्याप त्याला वाचाच नाही, त्याच्या मुखातून वेद वधवून घेणं ऐसा संताचा महिमा आहे. रेड्यामुखी वेद बोलविला किंवा होता त्यांची कृपा, होता त्यांची कृपा, पशु बोले वेद, होता त्यांची कृपा, पशु बोले वेद. निर्जीव झाले भिंती महिमा, निर्जीव झाले भिंती महिमा. होता त्यांची आता एक प्रश्न सोडून आणि आशाला आलिंगन दिलं तर कुठून झाले संत? देवापासून. बरोबर आहे. मग देवापासून संत झाले. देवाला जमलं नाही ते संतांनी करून दाखवलं. ही शक्ती त्यांच्यात कुठून आली? तर देवातूनच आली. सरळ प्रश्न आहे. मग देवात का नाही ती राहिली? ह्याला कळण्यासाठी एक सिद्धांत वापरू आपण. दोघं आंब्याच्या झाडाखाली उभं राहिल्यावर पक्व दशेत आलेला एक आंबा दोघांच्या मध्ये पडला. उचलला, चोखला, वावा.
कायम आहे. साखरेची गरज नाही. एक जण बोलला साखरेची गरजच नाही. मग दुसरा म्हणला मग साखरेची गरज नसेल, आंबा जर इतका गोड आहे तर झाड किती गोड लागल. नीट लक्षात घ्या, देवातला संतातला फरक सांगतो. हा, म्हणून त्यानं झाडाची थोडी साल काढली, काय पाला काढला आंब्याचा, ती चेचला दगडानं, खोलवार केला, पाणी टाकलं, पातळ फडक्यात धरलं आणि भांड्यात पिळलं. रस कशाचा आहे? आंब्याचाच आहे ना. हा, आणि त्यानं ते आंबा पिळला, ती बी रस आणि हे बी रस आहे. मग आंब्यातला रस जसे चव देतो तसा झाडातला रस चव देतो का? मग फळात गेला कुठनं? झाडातनच फळात गेला. मग झाडात का नाही? पण झाडातनच रस फळात उतरताना जी प्रक्रिया झाली ते झाडात नाही. जसं गीतेतूनच ज्ञानेश्वरी निर्माण झाली, पण ज्ञानेश्वरीत जे आनंद आहे तो गीतेत नाही. पण गीतेतूनच तिचा जन्म झाला. तस तुकोबराय म्हणतात, बळीयाचे अंकित बलवान दत्तगुरु आहे. त्यांच्याच भक्तीत आम्ही राहिलो, पण त्यांच्यापेक्षा आम्ही बलवान झालो. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, आणि काळाच्या माथ्यावर आम्ही पाय देऊ. यम जो आहे ना, कोणालाच भेद नाही. फक्त भक्तांना भेटतो. भक्त म्हणजे काया वाचा मनानं पवित्र तुळशी माळ गंध असेल, दत्त भक्ती असेल, महादेव भक्ती असेल, पांडुरंगाची भक्ती असेल, हा एकच देव आहे. अनेक रूपानं अनेक नावानं तो नटलेला आहे. हरे हरा भेद नाही. हर हर आणि हरी हरी स्वरूप एकच आहे. तुम्ही वारकरीनं वाद करू नका. हरे हरा भेद नाही, नका करू वाद. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. म्हणून संतात जी शक्ती आहे त्या संतांना आलिंगन दिलं तर, आता मुद्दे, जर आलिंगन दिलं तर घडतंय काय? घडतंय आलिंगने घडे. पण काय घडे? आलिंगने घडे मोक्ष सायुज्यात जोडे, मोक्ष सायुज्यात जोडे, मोक्ष सायुज्यात जोडे. आता बारीक आलिंगन दिलं तर मोक्ष म्हणजे 4 पुरुषार्थ: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. एका लिंगनात एवढंच नाही. समीपता, सलोकता, सायुज्यता, स्वरूपता, 4 मुक्ती आणि 4 पुरुषार्थ फक्त एका आलिंगनात मिळण्याची ताकद. आईसे बळ नाही कुणाकडे सुद्धा ही ताकद. आईसे बळ नाही अनेकाचे अंगी, तपे तीर्थे जगी दान व्रत. ही ताकद फक्त संतांकडे आहे. आणि अशा संताला आलिंगन दिलं तर. पण आलिंगनाचं 2-3 प्रकार आहेत. त्यातलं कुठलं आलिंगन दिले हा मुद्दा आहे. आलिंगन 2-4 आहे ती.
देव देव केलं की देव पावतो असं नाही, पण कसं केल्यावर पावतो का देव देव केल्यावर देव पावतो? देवाकडे गेल्या त्याच्याच पुढचा पेढा खातोय म्हणला जय गुरुदेव दत्त. दत्त म्हणला तुझी उचलेची अवलाद आहे, तू खायला सोकलेला आहे का नाही? त्याच्यावर बी कृपा करतो का दत्त? आणि मग आम्ही मंदिरात सारखा झोपून असतो की तुला घरी झोपून देत नाही ते म्हणून तुला देव आवडतो म्हणून तू देवळात आलेला नाही, असं फरक निघत ना. देव जात बघित नाही, अंतरीची घेतो गोडी. हे जोडी हे जोडी भावाची. भावाची. आलिंगन कोणतं? एक यमाचं आलिंगन आहे, दुसरं कामिक आलिंगन आहे, कामाचं आलिंगन आहे, आणि एक यमाचं आहे आणि एक कामाचं आहे, पण एक प्रेमाचं आलिंगन आहे. शिवाजीला आलिंगन कोणी दिलं होतं? काय? अफजल खान. आलिंगनच झालं की हो. पण त्या आलिंगनात यम सदन आहे का नाही? आलिंगन दिलं का नाही? आव शिवाजी राय आव. पण पोटात कोळसा फुल मोठभर भरलेला होता. कामिक आलिंगन, कामांध झालेल्या लोकांचं सुद्धा आलिंगन घडतं, जास्त बारीक करून सांगत नाही. प्रेम आलिंगन ही वेगळं आहे, पण काम वासनेचं आलिंगन आहे. पण संताला जर प्रेमाचं आलिंगन दिलं तर आलिंगने संताची या आलिंगने दिव्य झाले माझी काया झाले पायावरी त्यांच्या ठेवीचा वरी त्यांच्या ठेवीचा वरी त्यांच्या ठेवीचा मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेवीचा वरी त्यांच्या ठेवीचा वरी त्यांच्या ठेवीचा आलिंगन. संताला जर आलिंगन दिलं तर अनंत जन्माच्या दुःखातून मुक्त होतो. हित या अभंगात आलिंगनाचा महिमा सांगितला. एवढा संताचा महिमा आहे असं नाही, वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या दृष्टांतानं सांगितलंय. काही वेळेला संताच्या सानिध्याचा महिमा सांगितलेला आहे. नुसतं संताजवळ बसला तरी बैसता संताची संगती कळू आले, देवाबद्दलचे ज्ञान होत. संतांच्या सहभाग्यात दत्तात्रय महाराजांच्या पालखीत सहभागी झाला तर, संग केला तर बैसता संताचे संगती, संगतीचं महत्व. पुन्हा त्यांचं दर्शन जर घेतलं संताचं, तर देवाचं दर्शन त्यांच्या चरणात लपलेलं आहे. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ, संत दर्शनी हा संत दर्शनी त्यांचं दर्शन घेतलं, पद्मनाभ पुरुषोत्तम भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. आयुष्य वाढत, दुर्बुद्धी नष्ट होते. महिलांनो पुढे या एकदा सरून घ्या, पुन्हा नाही तुम्हाला सराय सांग, पण एकदा भरपूर सरा.
काय सरजते दसरा विठ्ठल हॅलो संतांच्या दर्शनाचा आलिंगनाचा लोटांगण संताला घालावं, देवाला घालावं, याच ही बाजूला ठेव जरा. अशा संताची गाठ पडली तरी असा त्यांचा महिमा आहे. त्या संताची दृष्टी जरी आपल्यावर पडली, कुणी दत्ताची भक्त करणारा संत असेल, कुणी महादेवाचा असेल, काया वाचा मनानं प्राण पणाला लावून अंगामासाकडे न बघता जर त्याची भक्ती असेल आणि त्यांची दृष्टी आपल्यावर पडली तर त्यात एक 2-3 गोष्टी जळतात. पाप ताप दैन्य जाय ओठा उठी, पाप ताप दैन्य जाय ओठा उठी, पाप ताप दैन्य जाय ओठा उठी, पाप ताप दैन्य जाय ओठा उठी. झालिया भेटी हरिनाथांची, झालिया भेटी हरिनाथांची, ऐसे पण नाही आहे प्रत्यांची, आय पण नाही झाले भेटे हरिदासाचे, झाले भेटे हरिदासाचे, आय पण नाही आय पण नाही संतांच्या सहवासात जरी राहिला तर पाप आणि ताप आणि दैन्य ह्या 3 गोष्टी एका झटक्यावर घालवण्याची ताकद इतरात नाही. दत्त महाराजाच्या पालखीत तुम्ही गेला ना, संताचा सहवास, संताचं दर्शन, संताची सेवा जर मिळाली तर ही सेवा कितीही कल्प तुम्ही सेवा केली, बाकी इतर केलेलीची बरोबरी होत नाही. पाप एक नमुन्याचं नाही, एक कायिक पाप होत. काया शरीराला म्हणतात, गुपचूप काही शरीराकडून पाप होतात. कायिक पाप. दुसरं वाचिक पाप, काय आपल्या तोंडातनं पाप होतात, भजन करत असलं तरी होतात. आणि काय मानसिक, म्हणजे मनात न बोलता दुसऱ्याबद्दल काहीतरी मनात येणं, वर खाली काळा गोरा विचार कोणत्या तरी व्यक्तीबद्दल करीत बसणं, ही मनातली पाप मानसिक. कायिक पाप, दुसऱ्याची चेष्टा करणं, 10 माणसात त्याचा अपमान करणं, ही शरीरानं केलेल्या गोष्टी असतात. मनात कोणाबद्दल तर काहीतरीच कानीत बसणं, मानसिक पाप, ही दुसऱ्या कुठल्यानं जात नाही. मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची अबापे, पण संतांच्या सहवासात ही पाप जातात. म्हणून पालखी सोहळ्याला निदान पुढचा योग आला तर निदान जरूर लोकांनी जावं. शिस्त, आनंद, हे आनंद तिन्ही लोकात नाही. हा सुख सोडा स्वर्गी नाही, फक्त मृत्यू लोकात आहे. बघू उरली वेळ तर सांगू. त्यांच्या दर्शनातून, आलिंगनातून, लोटांगण जर दिलं, दुर्बुद्धी नष्ट होते, सद्बुद्धीची ज्योत प्रज्वलित होती आणि आयुष्य वाढतं. एवढा दृष्टांत देऊन मी मधलं भजन घेतो. वेळेअभावी जरा टायमाच्या जरा पुढे आलो आम्ही. वेळेत यायला पाहिजे, 5-10 मिनिटं पुढे गेली, जाऊ द्या. थोडं बोलून जास्त कळलं असं केल्यावर का तुमची रिकामी जागा भरून काढल्यावर काय झालं त्याला? महत्वाचं तेवढं बोललं. ऐका, मुरकुंड ऋषीचा मुलगा मार्कंड ऋषी आहे आणि त्यांच्या घरी
सप्त ऋषी आले 7. आध्यात्मिक तत्वाला जागे असल्यामुळं त्यांचे विचार, त्यांची दृष्टी दिव्य असते. त्या दिव्य दृष्टीनं मुरकुंड ऋषीचा मुलगा मार्कंड ऋषीच्या कपाळाकडे बघितल्यावर 6 महिने राहिल्यात. त्याच किती 6 महिने राहिल्यात. पण काय करावं लागलं आता? सप्त ऋषींनी सांगितलं मुरकुंड ऋषीला, कोणीही घरी येऊ दे, ह्याला पाया पडायचा, जमलं तर लोटांगण घाल, मस्तक ठेवून पाया पड. पाया पडल्यावर गोष्ट भागते, पण कसं पडले ह्यात बी नमुना येतं बुवा. पाया काय आमच्या पडत नाही का ते कुणा असल्या. जय हरी शेळके महाराज. पाया पडलाच की हो. नवी लक्ष्मी घरात आल्यावर लाड आमचा ही सप्त्यातली माणसं महाराज चहा पाण्याला नेल्यावर नवी लक्ष्मी घरात सुनाल्यावर सासूला आनंद असतो. महाराज पाया पडून घे ग. ती तीच की पाया पडा, नमस्कार. तुझी कोंबडीची अवलाद असली पाहिजे पहिली. अरे डोकं का टेकवायचं? जन्मल्या 5व्या दिवशी सटवीनं जी कर्मरेषा कपाळावर आहे आपल्या, आणि ती जर संताच्या पायावर ठेवली तर जळून राख करण्याची ताकद तीत आहे. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून किंवा सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझी या नामे दहन होती. दहन म्हणलं दहन, सर्व कर्म हे कपाळावर आहे. एक आयुष्याचा भविष्याचा आकडा आहे. आयुष्याच्या आकड्यात वाढ होती. काय सांगते ती कीर्तन का? प्रारब्धात असेल तीच होत ना? नाही. कीर्तनात जोपर्यंत तुम्ही बसला तोपर्यंत चित्रगुप्त आपली लेखणी खाली ठेवतो. 1.5 तास कीर्तन झालं तर 1.5 तास आयुष्य वाढलंय. म्हणून मी याच्याकरता दृष्टांत सांगतो. हा कीर्तनाला येऊन कीर्तनच ऐकायचं असलं तर जात बर का. नाही तर कीर्तनाला येऊन बी अनेक उचापात्या करते ती लोक. कुठली तरकारी आहे ती? महाराज कंटाळलाय, तुला काय आंघोळीला न्यायचं नाही घरी, तू मुखाट्या कीर्तनाला चल. ही उचापात्या कशाला करायच्या? विठ्ठल शक्यतो त्या मुरकुंड ऋषीला सांगितलं आलिंगन तर द्या, नाही तर लोटांगण घ्या, नाही जमलं तर डोकं टेकून दर्शन घ्या. म्हणजे हे ते एक आयुष्याचा आकडा आहे. आणि ह्याला 6 महिने राहिले आहेत. कानात सांगतो ठीक आहे. म्हणून जो कोणी कसाही कुणी येईल, कोणी व्यक्ती कसली असेल, पण तुम्ही कसल्याही भावनेनं दर्शन घेऊ नका. तुमच्या प्रेम भावनेनं दर्शन घ्या. भलं दगडाच घ्या, तो देव होईल. कोणीही आलं तर त्याचं दर्शन, ती 7 ऋषीचं दर्शन घेतलं, त्यांनी आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. पण एक ऋषी सांगितला, फसला राव तुम्ही, आयुष्यमान भव तुमची वाचा खोटी होत नाही. आणि ह्याला 6 महिने राहिल्यात. ही वाद आता कुठं मिटवायचा? ही लेखणी कुणाकडे आहे? ब्रह्मदेवाकडे आहे. चला त्याच्याकडे लाटामुळे सगळंच. मुरकुंड मार्कंड ऋषी 7 ऋषी गेले तिथं. गेले ह्याला सवय लागली होती ना. सवय असते ना एक शरीराची. कोणी दिसलं की पट कोणी पाया तरी पडायचं, नाही तर दंडवत तरी घालायचा, लोटांगण तर घ्यायची. एक सवय शरीराची असते. ती ग बसत नाही. बघा तुम्ही ज्याला उठता बसता रामकृष्ण हरी जय श्री गुरुदेव दत्त मनाची सवय लागली, ती तुम्ही कुठं जरी कोंडवड्यात घातला तर त्याच्या मुखात ती पडिले वळण. अंतरीचे धावे तिथं गेल्या ब्रह्मदेवाला नमस्कार केल्या. ब्रह्मदेवच म्हणले आयुष्यमान भव. एक ऋषी म्हणला थांबा देवा, इथंच घोळ झालाय. तुम्ही आयुष्यमान भव, आम्ही 7 जण म्हणलोय आयुष्यमान भव, पण तुमचं दप्तरची वही काढा आणि त्याच्या बघा बर किती आयुष्य आहे. ब्रह्मदेव म्हणले नेमानं 6 महिने राहिलेत, आता हे ज काय करायचं?
तेवढ्यात न्याय सांगितला ब्रह्मजीनी. एक कल्पायुष्य मार्कंड ऋषीला हो. 6 महिन्याचं किती झालं? एक कल्प त्याचा हिशेब कीर्तन सुटल्यावर करा. संतांच्या महिमा जो आहे याच्या पुढे सगळ्यांचा महिमा आहे, पण तो फिका आहे. म्हणून अशा संतांना जर आलिंगन दिलं, अशा संतांची सेवा केली, अशा संतांच्या सानिध्यात राहिलं तर अनंत जन्माची पाप, अनंत जन्माचा दोष नष्ट होतो. जन्माला येताना पाठीमागचा दोष घेऊन आलेलो आहे आपण, ती लक्षात घ्या. कशावरून? अहो तुम्ही चांगलं वागताय आणि तुमच्या वाईट आरोप कसे येतात सारखंच? का असं घडावं? मग आमची चर्चा देवच नीट राहिला नाही अलीकड, काय देवाच तरी खरं राहिलंय, ही अज्ञानाची चर्चा. तुमचा पाठीमागचा दोष आहे. तुम्ही अनेक बघा काय देवदेव करतात त्यांना त्रास जास्त होतोय बुवा. मग अज्ञानाचे काय देव करून तर उपयोग आहे? दारू पिऊन रस्त्यावर पडते ती, त्याला जुळी 2 पोरं होते ती ना, आम्ही दत्ताच्या पालखीत राहणार, आम्हाला एक बी होईना. हे बघा हे असलं ते पडकाड. तुझा पहिला दोष आहे आणि ती दोष भोगायला इथं आलोय. आगा कर्मे जे उरावे ते सुखदुखी फळावे, तया ते भोगावयावे ध्येय का. आणि त्यात बदलच करायचा असेल तर दत्त पालखीत, दत्त भक्त मंडळात आपल्याला सेवा अत्यंत घडावी. फक्त दुसरी जागा नाही, फक्त एवढीच जागा आहे. दुसऱ्या जागेला तुम्ही बसू नका. काय अधिकार स्त्रियांना आहेत ते पुरुषाला नाहीत, पुरुषाला आहेत ते लहान बाळाला नाहीत. विवाहित लोकांना जो अधिकार आहे तो अविवाहित मुला मुलींना नाही. पण एवढीच जागा आहे. सकळाशी येथे कलियुगी उद्धार असं म्हणून हे परम भाग्यानं आपल्या जवळ हे जे पूर्व पुण्य फळाला आलेलं आहे. पुण्य फळले या जाग्यावर अनादी कालामध्ये, प्राचीन कालामध्ये थोर साधू महात्मे वगैरे यांचा पदस्पर्श झाल्याशिवाय इथं हे होऊ शकत नाही. जितकी तुम्ही निष्ठाला भक्ती कराल. म्हणून संत ज्या ज्या संतांनी अखंड अहोरात्र नामस्मरण करून अनेक विषयाला लाथा मारून देव दत्त भक्ती अवगत केली, आणि अशा भक्तांच्या सोहळ्यात जर आपण सामील झालो तर अशा संतांची सेवा घडली तर आलिंगने घडे, मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संतांचा महिमा झाली विठोबा रखुमार. ओझरले भाग्यात अवघी चिंता वारली, संत दर्शनी आलिंगनगडे मोक्ष ऐसा संतांचा महिमा 2 चरण झाले, 2 राहिले. तिसरं काय चरण बोलतय? तीर्थे तया ठाया नाही, तीर्थे पर्व तीर्थे पर्व काळ अवघी पायापी. तीर्थ कशाला म्हणतो? चंद्रभागेचं खडूळ पाणी असलं तर ते तीर्थ रूप आहे, आणि हापश्याचं पाणी काचसारखं असलं, प्यायला स्वच्छ असलं तर ते तीर्थ होऊ शकत नाही. हे लक्षात घ्या. ती तीर्थाचं स्नान करण्यासाठी गाड्या करून लोक जातात, हे खोटं नाही.
तीर्थात स्नान केल्यानंतर अनंतावधीची पाप त्यात निसटतात. काही तीर्थाला स्नानाला जातानाच जर त्या गंगेचं नाव घेतलं तर जातानाच पाप निसटतात. आंघोळ अजून करायची. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती गंगा. हा, एवढी पावर तीर्थात आहे. नीट ऐका. विठ्ठल विठ्ठल हॅलो 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 ही तीर्थ जगाला पवित्र करतील, पण असल्या तीर्थाला संत पवित्र करतात. ऐसा संताचा हा उदाहरणं तुम्ही नेहमी ऐकलेली असतात. प्रमाण अनेक देतो. शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे मध्यान काळी येती पुंडलिका जवळी. पुंडलिक भक्त आहे, संत आहे. जगातले अनेक तीर्थात आम्ही पाप टाकल्यात गाड्या करून जाऊन. हर गंगे घे तुझ्या वटीला काय काळ गोर केलेलं उद्या कराय मोकळा झाला. गंगा माईनं तुम्हाला पवित्र केलं आणि तुमचा दोष तिनं वटीला घेतला. अनंतावधी गेल्यानंतर सगळ्याच्या दोषानं त्या नद्याच काळ्या झाल्या. गंगा यमुना सरस्वती मिळाल्या म्हणले आता लोक आपल्यात पवित्र व्हायला आले. आता आपलं पाप आपण कुठं पवित्र व्हायला जायचं. निर्णय आला तुम्हाला संतांच्या सानिध्यात जावं लागल. म्हणून रात्री 12 वाजता रोज पंढरपूरला जगातली तीर्थ पुंडलिकरायाचं दर्शन आणि चंद्रभागेचं स्नान करून इथून पवित्र होऊन आपापल्या जागी जातात. शंकर सांगे ऋषी जवळी किंवा तरती तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया आणि पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. तिसरं चरण असं आहे. तीर्थे पर्व काळ गाठून अशी तीर्थ गंगा नद्या संतांकडेच येतात. दृष्टांत देतो. आद्य अवस्था पुंडलिक असा नव्हता. विचित्र माणूस आहे. आई वडिलांना त्रास. आई वडिलांनी ओळखलं ह्याच्या हातून एकदा काशी यात्रा करून घेऊ. ही बिघडलेलं दिसतंय. लग्न केल्यावर बिघडलं. तर बऱ्याच लोकांचं मत संसारिक जीवाचं ह्याचं लग्न करून टाका म्हणजे परपंचाला लागल. लग्न केल्या परपंचाला लागली का लेकर बापानं तुम्हाला मी विचारतो. म्हणून ते आई वडिलांचं मनोरथ मंडळी संघ. आता काही लोक सांगतील पण एक महान साधू कुकुट स्वामीचा आश्रम लागला. आई वडिलांना त्रास देत निघालेला. बायकोचं कोड कौतुक पूर्वत निघालेला. रात्री मुकाम पुंडलिकाचा झाल्यावर 3 काळ्या कुट्टस महिला तिथं आल्या. एकीनं झाडू घेतला, एकीनं सडा टाकला, एकीनं रांगोळी काढली. साधू ज्या आश्रमात होता तिथं जाऊन दर्शन घेतलं. दिव्य दुर्गंधी अंगाची येत होती. एकदम सुगंधी. दिव्य म्हणजे पवित्र देखण्या. आणि परत निघाल्या. हे सगळं पुंडलिकानं बघितलं आणि आडवलं. थांबा महिलांनो, आता जाताना तुमच्या अंगाची घाणी येत होती. तव्यासारखं काळ खोट तुमचं शरीर आहे. पण एवढं दिव्य झाला. नेमकं तिथं कोण आहे काय आहे त्यांनी सांगितलं. तुझ्यासारखी पापी आम्ही स्त्रिया रूपानं इथं आलो. आम्ही 3 ठिकाणच्या 3 नद्या आहे, गंगा यमुना सरस्वती. तुझ्यासारखी पापी येऊन आमच्यात आंघोळ्या करून पाप टाकून जातात. आणि ती पाप घेऊन घेऊन आम्ही मलिन झालो. पण ते पाप दुरुस्ती होण्यासाठी आम्ही इथे एक साधू आहे आणि त्या साधूची सेवा केली की आम्ही पवित्र होऊन आमच्या ठिकाणी जातो. गेल्या. पुंडलिक तिथनं उठला. कोण साधू आहे, कसा साधू आहे.
कुठं स्वामीनं सांगितलं जरा लांबून बोल मूर्खा. देवदेव करायला निघालाय आणि आई बाप चालवतो बायकोच खांद्यावर घेतली. आई हीच काशी आहे खरी आणि तिला त्रास देतो मग काशीलाच कशाला मारायला चालला. डोळ्यात पाणी जरा आलं. विचारलं महाराज मला एकच सांगा, त्या स्त्रिया नद्या आहेत म्हणले, आम्ही पवित्र तीर्थ आहे आणि पवित्र व्हायला तुमच्याकडे येतो म्हणजे तुमच्याकडे शक्ती आली कुठून? त्यांनी सांगितलं नितांत मी माझ्या आईबापाची सेवा केली आणि आईबापाच्या सेवेचं हे पुण्य त्या काळात कमवता येत होत, आता अवघड जाईल. आईबापाला पाटा उभा करून हीच शक्ती जर कमवायची असली तर होईल गोष्ट खरी, पण आईबाप त्या गुणाची असली तर. पोरानं धारा काढून किटली भरून दिली दुधाची, बापानं दूध वाढलं, पगार घेतला आणि ते जी पिऊन आलं किटली पाडली वड्यात, एक किटली आली घरी. आणि अशा बापाचं दर्शन घेऊन खरूच नाही गायच्या अंगाला. हा आईत आईचं तत्व, बापात बापाचं तत्व असेल. पुंडलिकाचा बल तिथंच लागला. लवकरच आई वडील खांद्यावर तिथंच घेतले. आईसा संताचा महिमा. वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी होतो हे संतांमुळे आहे. आईसा संताचा महिमा. आणि मग आई वडील खांद्यावर घेतलं आणि हे दिंडीर वन त्या काळातलं. आणि दिंडीर वनात आई वडिलांची सेवा करीत बसला. आता ह्यांनाच हिला खांद्यावर घेतलं होतं, आता हिला खाली टेकून त्यांना खांद्यावर घेतल्यावर एवढं तेवढं ते बिघडलं. आणि मी काय करू आता? तू काळ तरी कर नाही तर मुकाट्या संग तरीच. हा तुला सोडून देत नाही, तुझा गळा मी वावलेला, पण इथून पुढे असं होईल. आणि तिथं पुंडलिकानं अशी आई वडिलांची सेवा केली की वैकुंठीचा देव अनिला भूतळा धन्य तो आगळा पुंडलिक. भला भला पुंडलिका मानलासी जनलोका, कोण्या काळे चुका ऐसा कोण पावे. नातेवडे जे कवने परी आणि उभा केला इथं उभा राहा. जाता जाता सांगतो ही पंढरपूर वसाहत संताचा महिमेतली आहे. एवढं सांगून मी पुढे चलतो. पांडुरंगाला पंढरपूरला जायचं होतं, पण एकट्यानं जाऊन उपयोग व्हायचा नाही. देवाचं गाव आहे वैकुंठ, द्वारका. तिथं भजन नाही, भक्ती नाही. तुम्हाला द्वारकेला जाऊन बघायचं असलं तर बघा, त्याचं गाव आहे, पण माशाचा धंदा मोठा चालतो, पण टाळ वाजलेला नाही तिथे दिसत. देवाला संताशिवाय करमत नाही, त्याला पंढरपूरला यायचंय आणि निमित्त पुंडलिकाचं करायचंय, पण एकट्यानं जाऊन उपयोग नाही. जोडी असलेली बरी. तशी दत्ताच्या पालख्यात जोडी असल्यावर चांगलं असतं. जोडी असावी. पण रुक्मिणी येणार नाही. ज्याला त्याला जे जे त्याच्या बायकाच्या खोडी माहित असते. पण ती कशी जाईल ही युक्ती पुरुषाला येते. देवाने युक्ती केली, जी बायकाला गोष्ट खपत नाही ती करावी लागते. यमुनीच्या तीरावर गोपिकांचं प्रेम, भक्ती प्रेम कृष्णावर जास्त, देवावर. आणि त्या प्रेमाच्या पोटी राधा गवळणीच्या खांद्यावर हात टाकला देवानं. ही रुक्मिणीनं दिसावं असं केलं आणि ती रुक्मिणीनं बघितलं. देखी लागे माय, माई साहेबांनी बघितलं. यमुनीच्या तिरीन हात खांद्यावरील असलं बायकांना खपत गाव. आपल्या मालकानं दुसऱ्या बाईच्या खांद्यावर जर हात टाकला वातावरण बिघडत. ती जाऊ द्यात, वारकऱ्यांना सुद्धा सांगतो, बाहेर गावी सप्त्याला राहिल्यावर कौतिक करतात लोक आपलं. महाराज महाराज कपडे धुवायला द्या. मग महाराजाची बोट मोडा, फायदा बा, अशी सेवा होती. घरी सांगायची नसती. सावध करतो वारकऱ्यांना, बोलू नका, बोलू नका, बोलू नका. नशीवर नेमकं तुमचा ब्रेक तुटला की माझा ब्रेक तुटला.
कोण कुठं सुद्धा जात नाही, तुम्ही उगा ग बसा. विठ्ठल हे खपत नाही बायकांना. जर आपण गुणगान गायला, अरे काय सत्ता केलता, तिथं गेलतो बघ, कौतुकाने ह्याला सांगू वाटलं घरी गेल्यावर, काय पंगती दिलतीन, काय पंक्तीत वांग जे बनवलं होतं त्या बाईनं. वांग तर खाल्लं, पण डिश चाटू चाटू जरी खाल्ली, नुसतं असं डोळं फिरलं, खाल्लं असं. उद्या 11 वाजता म्हणला झाला का स्वयंपाक, जा की तिकडं वांग खायला. अगं असं ही बरं लागत नाही बुवा. आपल्या बायकोपाशी दुसऱ्या बाईचं गुण गायलेलं अजून सुद्धा खपत. बाई मरल पण ही एवढं खपत नाही. मग रुक्मिणी कशी येईल ती पांडुरंगानं सुद्धा औषध केलं, पण रुक्मिणीनं बघितलं. पण बायकाकडे एक साठा समुद्रासारखा आहे. मालकाचे अवगुण खपून पुरपूर घेते, असं परत असं परत. पण एकदा जर साठा भरला ना, मग खपत नाही, मग मरल. म्हणून देव म्हणले काय रुक्मिणीवर परिणाम झालेला दिसत नाही, आता झटक्यावर परिणाम होईल असा करतो. म्हणून घरीच बोलवली राधीला एक दिवशी. त्या दिवशी रुक्मिणी होते. आल्या आल्या गालावर हात फिरवला, खडाड बोट मोडले, पण रुक्मिणी पडदीच्या आड होते, स्वयंपाक करत होते. आणि देखा नवलता या प्रभूचे ना अद्भुत प्रेम, घेतलं राव मांडीवरच तिला बस म्हणलं भक्ती प्रेमात. आणि आत निरोप दिला, आगे मावळाला हात लावला. हाय जुन जुन आता नावायच्या नाही काढी लावीत, बघू सत्यात दिली महाराजांनी तारीख तर सांगेन मी. आता सगळे ऐकलं का जी जुन, अहो एक ग्लास दूध आणता का. रुक्मिणीनं विचार केला, मी काय गाड्यावर भोज विकणाऱ्याची बायको नाही. माझा मालक विश्वाचा मालक आणि त्याची पत्नी मी लक्ष्मी, ती मला काम सांगतात दूध आणा. म्हणजे व्यक्ती कोण असावी, जबरदस्त व्यक्ती असली पाहिजे. म्हणून आधी बघितलं आणि मग दूध तापवलं. तेव्हापासून सगळ्या बायकात गुण ही बसलाय. तुम्ही महाराज लोक नेऊन बघा, परस्परात असेल किचन कट्यापाशी आणि बाहेर वसरी बसल्यावर एक बाय पण त्याला सांगा तुझ्या मम्मीला म्हणा 2-4 कप चहा ठेव. मम्मी तशी चहा ठेवत नाही. झुरक्यातनं खिडकीतनं किती जण चहा प्याय आल्या त्या आधी बघतील मग चहा ठेवते. मला बारीक बघावं लागतं राव, मी सांगायचो काय येतं तिथं सांगायला पाहिजे ना बरोबर. आणि डिग्री लावली तर तुम्हाला दिसतंय का नाही बघा, हे बसणारावर नजर टाकल्याशिवाय बाई चहा ठेवीत नाही. तसं रुक्मिणीनं बघितलं. आता परक्याची गवळीची बाई मांडीवर बसली. जुना दगडी पूल चंद्रभागेतला महाराज. इकडून जर आपण गेलो तर उजव्या हाताला चिंच आहेत मोठ्या 2, तिथं खरी रुक्मिणी जाऊन बसली. देव म्हणले बरं झालं, आता मी जातो. पण लगेच तिच्या मागे गेलं तर जगात हीच रीत राहील, बायकोच्या मागे नवरं तसंच जाईल स्वागत्याला. म्हणून त्यानं गोपाळाला जागा केलं. गायी सोडल्या आणि गायी चारत 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 पंढरपुराच्या वाखरीच्या मागणं पंढरपुराच्या खाली गेलं. तिथं गाई गुरु बांधली आणि मुक्काम करण्यासाठी त्यांना वसाहत करून दिली. गोपाळांना मुक्कामाला जागा दिली, नाव दिलं गोपाळपूर. गोपाळपूर कसं झालं तिथं, देव तिथनं पुंडलिकाजवळ आलं. इकडं चिंचाखाली रुक्मिणी आहे. मगाच सांगितलं एक बायका भरपूर मालकाचं कापून घेते. एकदा का साठा भरला 2-2 महिन्यावर राग जात नाही. किती बोला असंच असतं. पुंडलिकाला हात लावला, पुंडलिका मी आलोय, तुझं भक्ती कर्ज माझ्यावर ज्या झालं मुक्त होण्याकरता. आवाज करायचा नाही. जर बोलशील तर माझी या पित्याचा होईल निद्राभंग. न करावा वियोग बोलण्यात. बोला गप बस, माझं झालं तुझ्या पाया पडा येईल. मग पाया मग कुठं उभं राहावं. रागत एक वीट होती, आता वीट कोणती पुढं. ऐसा कैसा तुरे धिटन मागे भिरकाविली, तिथं जाऊन उभा राहा.
मग देव म्हणले आता ह्यानं वीट पेटली, आता हेतच राहायचं, त्याच्या कर्जातनं मुक्त व्हायचं. पण ते आपलं गिऱ्हाईक तिकडं बसलंय, ती जोडीला असल्यावर लय बरं होईल. म्हणून देव तिथं गेलं. पुन्हा हा फाटा हलवायला मावळाचा. राग शांत नव्हता. खांद्यावर ठेवला. रुक्मिणी, 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 काय झालंय? देव म्हणजे थोडं लबाडच बोलावला. नाही कर मग तिथं, चल आपल्या गावाला जावा की तुम्ही मग. आणि तू आणि माझ्या वाचन काय तकताय तिथं तुमचं? मस्त हायत आहे की तिथं हाताखाली, हाय का? राग पुराच करून लावतो. पुन्हा माऊलीचं भजन की शेवट चाल. बस. ऊस किती बऱ्या घालावा, न रस प्या गेल्या ऊस किती बऱ्या घालावा त्याचा अर्कात. ऊस पहिल्यांदा घातला, दुमता केला, पुन्हा घातला, आम्ही रस प्याय बसला. का दी की पाटकुनी, थांबा जरा, पुन्हा अनेक ऊस म्हणला सोडला का मला झालंय सगळं. तसं लय सांगित बसून उपयोग नाही. देव गेलं माघारी, जास्त बोलायच नाही. आणि विटेवर उभं राहिलं. सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी, कर कष्टावरी, तुळसी हार गळा, तुळसी हार गळा, सुंदर ज्ञान उभे विटेवरी, करकटावर ठेवूनिया, तुळसी हार गळा, आकाश पितांबर, आवडे निरंतर येईना. पण एकटच वारकरी गेली दर्शनाला. देव असं कसं एकटच? देव म्हणल्याकडे आता मग माझा नावेलाच आहे. मी आम्ही आणतो म्हणून वारकरी गेली. आई आई चला ना, तुम्ही आमचा नाद करू नका. कशामुळे बिघडलं? गवळ्याची बाई मांडीव घेतली म्हणून. सावध राहा जाऊ माणसानं बरं का. नाही नाही आमचीच तेवढी ध्यान नसतं, ती बोळ आहे. बोळ नाही ना का, ह्यात बोळ कुणीच नाही. उगाच तुम्ही काहीतरी करून कोणा काहीतरी घोटाळा करून घेऊ नका. वारकरी म्हणले आई साहेब तुमची आम्ही लेकर आहोत, तुम्ही कुणाचं ऐक नसलं तर आम्ही जायचं कुठं सांगा. तुम्ही किती जरी केलं तर बापापेक्षा लेकराला आई जवळची असते. मग रुक्मिणी उठले, म्हणले मी ती पण जोडीला नाही उभी राहायची. का? हे बघा पोरानो भक्तांना, लय लय पुळका आला असला तर तुमच्या गावात मंदिर बांधा आणि तिथं त्यांच्या जोडीला मला उभी करा. पण पंढरपुरात मी त्यांच्या जोडीला हंगा असं. पंढरपुरामध्ये विठ्ठला म्हणून पंढरपुरात रुक्मिणी आहे का जोडीला? वारकरी म्हणले राव जवळ नका जा, पण लांब नेणं तर लांब उभा राहीन, पण निट्यात नाही वागीन उभी राहायची मी. अंगा असं आहे. पंढरपुरात पांडुरंग पुढे आहे पण रुक्मिणी माग आहे. आणि देव आणला असेल तर संतांनी आणला, ऐसा संताचा. म्हणून त्या संताचं एकदा ज्ञानेश्वर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद
मानक उजळण भाग्य आता अवघे चिंता वाढले संत लक्षणी हा नाम पद्मनाभ सोडत तुकाराम 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 यथामती यथाशक्ती येता अवकाश दत्त महाराज गुरुदेव दत्त महाराज पालखी सोळा गाणगापूर पदयात्रा त्याची सांगता म्हणून माझ्याकडे आमचे भांडगावचे जवळचे भक्त मंडळींनी माझ्याकडे तारीख दिली. आल्याबरोबर फार समाधान वाटलं. जागा समाधानी अशीच मला सेवा मिळाली ही मी बी माझं परम भाग्य समजतो. पुन्हा बरेच इथं आठवड्याला काय भिक्षेचा कार्यक्रम होतो, पुन्हा बीज कार्यक्रम इथं होतो, पुन्हा दत्त जयंतीच्या वेळेला सप्ताह होतो. यात सहभागी ही लय दिवसाचा काळ नसतो. गंगा वाहतीवर हात धुवून घ्यायचा. पालखी सोहळ्यात जरूर जात जा. पालखी सोहळ्याचं वर्ष तिसरं आहे. या तिसऱ्या वर्षात बरेच त्यांना दृष्टांत झालेले आहेत. जिथं पाणी नाही तिथं पाणी हजर झालेलं आहे. जिथं काय उपवासाचे पदार्थ नसतील तिथं उपवासाचे पदार्थ आपोआप मिळेल. मगच सांगितलं सर्व कामे करी पण त्याच्या आवडी जोग भजन करावं लागतं दत्ताचं. 2 मिनिटं घेतोच. व्यवहारातला मालक केलेला स्त्रियांनी त्याच्या मनाजोगं नाव घेतल्यावर साड्या कचाटून आणताय का नाही? हलकं नाव घेते का? सणीची सायकल चांदीच्या तारान बसला मी घालते वारा. त्याला हलगाटाव बसा येत नाही पण चढवती का नाही? सणीच्या सायकलीला चांदीच्या तारा लावल्यावर मग आम्ही काय काय घेतो? तिच्या बहिणीला आढळ्या आल्यावर साडी घेतो, बहिणीच्या पोराला घेतो, तिची आजी आल्यावर तिला बी घेतो का? त्यांच्या बापाचं आम्ही उचललंय का? पण बाहेरून सुद्धा एकदाच नाव घेतल्यामुळं सगळं मनोरथ पूर्ण होतं संसारातलं. हा तर विश्वाचा मालक आहे. नको खेद करू पती लक्ष्मीचा. हा तसं दत्ताचं नाव घेऊन प्रांजळपणाने भक्ती करा. कुठंच काय कमी वाटलाच दृष्टांत होतून हित होणार नाही असं आहे का? हितच होतून तुमच्या घरी होणार नाही असं आहे का? कुठेही असलं तरी तुम्ही शुद्ध मनाची भक्ती करा. हे आपलं परम भाग्य आहे. कोणाचं काय अलीकडे सांगता येत नाही. धावतं 26वं वर्ष धोक्याचं आहे. हा आपल्याला 80 वर्ष मिळेल तर डोळ्याला हायती का आधी बघा, हाताला हायती का, पायाला हायती का? रोजचा दिवस परम भाग्याचा आहे. म्हणून इथं दत्त वसाहत झाली ही परम भाग्याचा आहे. आणि अशी सेवा विनंतीपूर्वक सप्त्यात किंवा बीजाच्या ह्याच्यात मला तारीख त्याशिवाय माझं पोट भरलेलं नाही. जागा बघून म्हणून झालेली सेवा दत्तचरणी अर्पण. शेवट चाल द्या. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा,
ऐसा संताचा महिमा, 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 ऐसा संताचा महिमा. झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. झाले बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. पूर्ण विराम दिलेला नाही 2 मिनिटात. चांगलं सहकार्य मिळालं. टाळकऱ्यांचं सहकार्य, बसणाराने सुद्धा शांत बसली. चांगलं सहकार्य झालं. मृदंग वादक तर उभा गिळला तरी पोटात रोताय झाला. वाजवणारी आम्हाला भेटतात. 2-4 बायाच्या अंगातच आणलं त्यानं. अगं असलं कशाला वाजवत होतो. हा असं सुंदर वाद्य. तस श्रीनाथ साऊंड सर्व्हिसिंग कोथंडे माने बंधू माझ्या घरातलंच पाहुणं, जुना पाहुणं आहेत. त्यांना ओळख देतो मी. ते ओळखते ती मला सगळी, पण आता यांचा माझा काय कॉन्टॅक्ट असेल. माने बंधू पण जवळचे नातले. वा असा असावा. तोच सुद्धा सोय सुद्धा वाजली नाही. आवाज बरगळत, आवाज चिराटला नाही, भिराटला नाही, आवाज फुटला नाही चाली म्हणता. उलटा आमच्या स्वराला त्याची मदत मिळते. असं साऊंड सर्व्हिस दुर्लभ. सगळीच साथ. तशी देवाची बी साथ मोठी मिळली. हा दत्त भक्ती म्हणजे सामान्य नाही बाबा. हा त्याच्या कृपेशिवाय आपण इथं काहीच करत नाही. आणि अशी सेवा घडावी. विठ्ठल जय काय 2 शब्द मालक सांगतील. भक्त मंडळी ऐकून आपण पूर्ण विराम. आज या ठिकाणी हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज शेळके यांनी त्यांच्या वाणीतून भक्तीचं महत्व सांगितलं आणि ती भक्तीचा अनुभव घ्या हे पण त्यांनी सांगितलं. 1-2च मिनिटं घेतो, कारण भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. त्यांनी भक्ताचं काम ऐकावं एवढा मी पात्रतेचा नाही, पण गेल्या वर्षी 3ही वाहनं भाड्याने होती. यंदा मी देवाला विनंती केली, रोज उठून भिक्षादारात दुसऱ्याच्या जायचं, आलक निरंजन म्हणून माझ्या देवाकरता काहीतरी भिक्षा द्या म्हणून सर्वांपुढं हात पसरायचा आणि काकुलतीला यायचं. यंदा देवापुढं मी काकुलतीला आलो. देवा मी कुणाच्या दारामध्ये जाऊ? तू माझी जर खरोखरी माझ्या अंतकरणापासून माझ्या भक्तीची जर परीक्षा घेत असेल तर मी आता हारलोय. मला यंदा एकही वाहन भाड्याने नको. पण शेवटच्या क्षणापर्यंत त्याने माझी परीक्षा बघितली. माऊली, देणारा माणूस होय म्हणायचा, परत नाही म्हणायचा. कारण प्रत्येकाला पैशाचं लालच, तसं मला भक्तीचं लालच होतं. वेळ लागावं तर त्याच्या भक्तीचं. आणि यंदा
सांगू का, माझ्या कुलदैवत सुद्धा माझ्या पाठीशी उभं राहिलं. गेल्या वर्षी प्रत्येक वाहनाला भाडं द्यावं लागलं, यंदा कुलदैवत उभं राहिलं. आणि ते माझा काळभैरवनाथ आज इथं साक्षीला आहे. आणि तो काळभैरवनाथाचा रथ महाराज तुमच्यासाठी उभा आहे, तुम्ही घेऊन जा. गेल्या वर्षी खटके भाऊ म्हणले महाराज तुम्हाला रथात न्यायचंय, त्यांना पण रथ दिला. ती पण गाडी मिळाली. आणि आमचे चाकोरेचे या रेड्डीचे स्वामी भक्त त्यांनीही मला होय नको महाराज, गाडी माझी मोडखळीला आली, या माझी गाडी न्यायच्या लायकीची नाही, कारण तुम्हाला कुठं रस्त्याने अडचण येईल माऊली, गाडी नको. पण मला म्हणलं श्री गुरु सारे का असता पाठीरा का इतरांचा लेखा कोण करी, मला ती गाडी द्या, बंद पडणार नाही ह्याची गॅरंटी दत्त महाराज देतील. तुमच्या गाडीला काय होणार नाही त्यांना विचारा. हिताड्या गाडी बंद पडली या, पण रस्त्याने गाडी बंद पडली नाही. ही ताकद परमेश्वराची आहे. खरंच आनंद घ्या जीवनात, कारण धन मिळवणे कोटीन सवेने लंगोटी. आई वडिलांच्या कृपेमुळे मी तुमच्या पुढे उभा आहे. मी करता करविता नाही, चालक मालक दत्त गुरु आहे. म्हणून दर गुरुवारी इथं भिक्षा त्यांच्या कृपेने होते. वाटायचं काम फक्त मला पोस्टमनचं दिलंय, मला पोस्टमन राहू द्या, मालक नको, कारण मालक होणं फार अवघड आहे. झालेली सेवा या दत्त प्रभूच्या चरणी अर्पण करतो. आणि इथून पुढं मी प्रत्येकाला सांगितलंय की, कारण माझ्या खिशात रुपया देऊ नका, पण दत्त गुरुचं कार्य आहे ते तुम्ही करा आणि तुमच्या जीवनातला तुम्ही अनुभव घ्या, जो मला महाराजांनी अनुभव दिला. तिसऱ्याच वर्षामध्ये एकही गाडी भाड्याची नाही आणि एकाही माणसाने मला नाही म्हणलं नाही कुठल्या गोष्टीला. डिझेल पासून पुरवलं ते अन्नदान. आणि आज असं अन्नदान झालंय, कारण घरात अवताराच्या राशी धान्याच्या भरल्यात त्यांनी. आणि सर्वांना विनंती केली, मी 4 दिवस झालं 4ही गावात विनंती करून सांगितले की भंडारा प्रसाद हा सर्वांच्या मुखामध्ये जावावा, म्हणून सर्वांनी चुलबंद आमंत्रण, जरी आता कोणी राहिलं असेल वंचित कामामुळं, तरी त्यांनीही संध्याकाळपर्यंत महाप्रसादाचा लाभ घ्यावा. आणि हे दत्तांचा आशीर्वाद म्हणून तुमच्या पोटामध्ये तो प्रसाद जावावा, तुमच्याही जीवनाचं सोनं होईल. आणि मी इथं थांबतो. बोली लिले पुरे वेडे धान तुमचे धरिले तर आता उठावे म्हणाय